आपल्याला अनेकदा वाटतं की आपण जे काही वाईट करतोय ते कोणालाच दिसत नाहीये. पण निसर्गाचा असा एक नियम आहे जो कधीच चुकत नाही. तो म्हणजे कर्माचा नियम. गौतम बुद्ध म्हणतात की कर्माचं फळ हे एखाद्या सावलीसारखं असतं, जे तुमच्या मागे तेव्हाही असतं जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे आहात. आज आपण एका अशा वृद्धेची आणि तिच्या कर्माची कथा पाहणार आहोत, जी ऐकल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीच कोणाचे वाईट करण्याचा विचारही करणार नाही. विशाखा आणि तिच्या भूतकाळाचा फेरा. एकदा गौतम बुद्ध श्रावस्ती नगरातून जात असताना त्यांना एक रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला अत्यंत दीन अवस्थेत रडताना दिसली. तिचे नाव विशाखा. तिची अवस्था पाहून कोणाचेही हृदय पिळवटून निघाले असते. तिचे मुले तिला सोडून गेले होते. ती एका भयानक आजाराने ग्रस्त होती आणि तिला 2 वेळेचे जेवण मिळणेही कठीण झाले होते. बुद्धांचा प्रिय शिष्य आनंदने पाहिले की ती महिला खूप जास्त कष्टात आहे. त्याने बुद्धांना विचारले, तथागत, ही महिला तर खूप साधी आहे आणि गरीब दिसते. मग हिच्या नशिबात इतकं दुःख का? देवाने किंवा नियतीने हिच्यावर इतका अन्याय का केला? बुद्ध शांतपणे म्हणाले, आनंद, नियतीचा कधीच अन्याय करत नाही. आपण आज जे भोगतोय ते आपल्याला कालच्या कर्माची पेरणी आहे. या महिलेचे हे दुःख तिच्या या जन्माचे नाही, तर तिच्या पूर्वकर्माचे फळ आहे. बुद्धाने आपल्या दिव्य दृष्टीने विशाखाच्या मागील कर्माचे रहस्य सांगितले. अनेक वर्षापूर्वी हीच विशाखा एक श्रीमंत घराण्याची सून होती. तिला आपल्या सौंदर्याचा आणि पैशाचा खूप गर्व होता. एकदा तिच्या दारात एक वृद्ध भिक्खू अन्नाची याचना करण्यासाठी आला. तो भिक्खू खूप आजारी होता आणि त्याला चालणेही कठीण होते. विशाखाला त्या भिक्खूचा तिरस्कार वाटला. तिने त्याला अन्न देण्याऐवजी त्याच्यावर कुत्र्यांना सोडले आणि त्याला शिव्या देऊन हकलून दिले. इतकेच नाही तर तिने त्या असहाय्य भिक्खूच्या अंगावर सांडपाणी ओतले आणि त्याच्या अन्नाचे ताट पायाने तुडवले. त्या भिक्खूने शांतपणे तिथून निघून जाताना फक्त एकच शब्द उच्चारला, कर्माचे चक्र फिरत असते. कर्माचा अट्टल नियम. बुद्ध आनंदाला म्हणाले, आनंद, त्या दिवशी तिने जो अपमान केला, जी घृणा दाखवली आणि जो निर्दयीपणा केला, ते तिचे बी होते. आज ती जी अवस्था भोगत आहे ती त्याच बीजाचे फळ आहे. तिने त्या वृद्ध भिक्खूला अन्नासाठी रडवले, म्हणून आज ती अन्नासाठी वणवण फिरत आहे. तिने आजारी व्यक्तीचा तिरस्कार केला, म्हणून आज ती स्वतः आजारी आहे आणि कोणीही तिची काळजी घेणारे नाही. जशी वासराला हजारो गायीच्या कळपात आपली आई बरोबर सापडते, तसेच तुमचे कर्म हजारो वर्षानंतरही आणि लाखो लोकांच्या गर्दीतही तुम्हाला शोधून काढते. कर्मापासून पळून जाण्यासाठी या जगात कोणतीही जागा नाही. ना डोंगर, ना समुद्र, ना आकाश. सजग रहा. तुम्ही जे काही बोलता किंवा करता त्याआधी विचार करा की हे कर्म मला परत मिळाले तर मला आवडेल का? पश्चाताप आणि सेवा. जर कळत नकळत चूक झाली असेल तर ती मान्य करा आणि जास्तीत जास्त चांगली कामे करून त्याचे प्रायश्चित्त करा. कोणाचाही अपमान करू नका. गरिबी किंवा आजारपण पाहून कोणालाही तुच्छ लेखू नका. वेळ कधीही बदलू शकते. निस्वार्थ सेवा. कोणाची तरी मदत करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे, जे तुमच्या वाईट कर्माची तीव्रता कमी करू शकते. विशाखाच्या कथेवरून आपल्याला समजते की आपले आजचे वागणे हे आपल्या उद्याचे नशीब आहे. त्यामुळे पेरताना चांगली पेरा, जेणेकरून कापणी करताना तुम्हाला आनंद मिळेल. लक्षात ठेवा, कर्माचे फळ कोणालाच सोडत नाही, पण क्षमा आणि करुणा आपल्याला एक नवीन संधी नक्कीच देऊ शकतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. नमो बुद्धाय.